दत्त महाराज, आम्हाला स्मरण देणारेही तुम्हीच आणि विस्मरण घडवणारेही तुम्ही. कुणाच्या मुखात तुमचं नाव अखंड राहील आणि कुणाच्या मनात तुमचं रूप कायमचं कोरलं जाईल, हे सगळं आमच्या प्रयत्नावर नाही तर तुमच्या कृपेवर अवलंबून आहे. हे जेव्हा उमगतं ना, तेव्हा आमच्यातील अहंकार आपोआप गळून पडतो. आम्ही म्हणतो, आम्ही जप करतो, आम्ही नाम घेतो, पण खरं तर त्या जपाची ओढ, त्या नामाची गोडी, मनात उठवणारी ती हाक, ही सगळी तुमच्याच कृपेची देण आहे. काही वेळा मन एकाग्र होते, डोळे मिटताच तुमचं रूप स्पष्ट दिसतं आणि काही वेळा प्रयत्न करूनही मन भरकटत राहतं. या दोन्ही अवस्थांमध्येही तुमचंच अस्तित्व असतं. स्मरण दिलं तेव्हा आम्ही तुमच्यात हरवतो, विस्मरण दिलं तेव्हा आमची लहानपणाची जाणीव होते. खरं तर विस्मरण हेही आमच्यासाठी शिक्षणच असतं. आम्ही काहीच नाही, सर्व काही तुमचंच आहे हे उमजण्यासाठी. ज्याच्या आयुष्यात दत्त माऊली नाव सहज नैसर्गिकपणे ओठावर येतं, तो मोठा नाही, आणि ज्याच्या मनातून ते नाव क्षणभर हरवतं, तो लहान नाही. दोघेही तुमच्या कृपाछायेतच आहे. कारण महाराज, तुमचं स्मरण ही साधना नसून तुमची भेट आहे, आणि ती भेट कधी, कशी, कुणाला द्यायची हे ठरवणारे तुम्हीच आहात. आम्ही फक्त एवढंच करू शकतो की जेव्हा स्मरण मिळेल तेव्हा कृतज्ञ राहावं, आणि जेव्हा विस्मरण येईल तेव्हा तक्रार न करता शांतपणे तुमच्याच चरणी स्वतःला अर्पण करावं. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. आरती ओवाळीता हरली भवचिंता.